नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गणगण गणात बोतेच्या जयघोषाने अकोला नगरी दुमदुमून गेली. शिवाजी टाउन शाळेत पालखीचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम. गजानन महाराजांच्या पालखीचा छोट्या व्यावसायिकांना आधार. 7 वर्षापासून विक्रेते पालखीसोबत व्यवसाय करतात. वाहून गेलेली जलवाहिनी अद्याप जोडली नाही. परिसरातील गावे पाण्याच्या प्रतीक्षेत. लाडकी बहिणीच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याची जमा सुरू. पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही तपासण्याचे आव्हान. बार्शीटाकडी येथे अपघातात एक जण ठार. 60 वर्षीय व्यक्ती बस खाली आल्याने मृत्यू. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्याच्या विकासासाठी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दलित वस्त्यांसाठीच्या निधीवरून 2 आमदार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एकमेकांशी भिडले. त्यामुळे उपस्थित नियोजन समितीच्या सदस्यांना या दोघांना समजवण्याची कसरत करावी लागली. विकास कामांची पाहणी करण्यासाठी अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक नेहमीप्रमाणे बोलवण्यात आली होती. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत अचानक वातावरण तापले. दलित वस्त्यांमध्ये निधीच्या वाटपावरून भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात वाद सुरू झाला. वाद इतका टोकाचा झाला की दोन्ही आमदार एकमेकांच्या दिशेने धावून गेले. मात्र पालकमंत्री, उपस्थित अधिकारी आणि इतर आमदारांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. अन्यथा हा वाद शाब्दिक मर्यादा ओलांडून हातापाईपर्यंत गेला असता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सार्वजनिक प्रशासकीय बैठकीत आक्रमक भाषा वापरणे आणि असभ्य वर्तन केल्याबद्दल दोन्ही आमदारांच्या वागणुकीवर टीका केली जात आहे. बैठकीला उपस्थित काही सदस्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जिल्हा नियोजन समितीसारख्या संवेदनशील ठिकाणी दलित वस्त्यांच्या विकासासारख्या मुद्द्यांवर अशा प्रकारचा वाद राजकीय परिपक्वतेचे लक्षण आहे. ही बैठक विकास योजनांसाठी असते आणि मतभेद असले तरी संयमाने चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र या बैठकीत त्यांचे उल्लंघन झाले. यामुळे अकोला जिल्ह्यातील जनप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. त्याच्यावर चर्चा करत असताना विनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा उद्धव साहेबांचा आमदार आहे, आवाज दाबणार नाही. जिल्ह्याचे 29 कोटी ग्रामीण भागाचे रस्त्याचे आज आमच्या मतदारसंघाचे टोगाळवाले गड्डे पडलेले आहेत, ऍक्सिडेंट होऊन राहिले. 29 कोटी रुपये आमचे वापस गेले. याला जबाबदार कोण आहे? 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला. 8व्या महिन्यात 300 कोटीचा संपूर्ण निधी 10 मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला, आपल्या जिल्ह्यामध्ये आला 10 मार्चला. यांनी 31 तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले. मग 8व्या महिन्यात प्रमा गेला, त्या 20 दिवस तुम्ही काय केला नाही बा? म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही, अशी भूमिका यांची होती. म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत गेले. काय नेमका वाद झाला दोघांमध्ये? नाही, ते लाईन सोडून बोलायला लागले तर आम्ही ऑलरेडी लाईन सोडेल. लोक लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दमणारे नाही. शिवीगाळ वगैरे नाही, शिवीगाळ वगैरे नाही. आम्ही तात्विक चर्चा होती. मी माझे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडू राहिलो आणि विरोधकाचा आवाज हा जनतेचा आवाज असते. जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे आणि सभागृहात जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमी भांडत राहील. थोडस
अतिशयोक्ती होऊन राहिली. शेवटी मी काही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते. बैठक सुरू असताना, काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं की 2-3 लोक नितीन देशमुखच्या समर्थकही असू शकतात, ते शूटिंग करून राहिले. आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वजा सूचना आपले आकाशभाऊ कोंडकर आमचे पालकमंत्री यांनी केल्या. त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला. या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला, माझाही वाढला. ते खुर्चीवर उभे राहून बोलले, मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो. आणि 3 मिनिटांनंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं. आणि नंतर 1 तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर 1 तास बैठकी झाली, सरळ आटोपलं. परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली, खूप बाचाबाची झाली. त्यामुळे मग आमचे समर्थक, त्यांचे समर्थक, मग त्या DPCच्या हॉलसमोर जमा होणे, हा सर्व प्रकार शेवटी लोकभावना आहे, असा प्रकार झाला. मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात, त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. आपण दुश्मन कोणाला समजता कामा नये. आणि सत्ताधारी आमदार असताना, भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान, प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे. आणि माझ्याकडून तो मी विषय तो तेव्हाच संपवलेला आहे. मी त्यांना शिव्या दिल्या नाहीत, त्यांनीही मला शिव्या दिल्या नाहीत. उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की. वाद हे मी याला शब्द म्हणणार नाही. विकासाच्या मुद्द्यांवर बऱ्याच गोष्टीवर मतांतर होत असतात. त्यातला एक हा भाग होता. आज मीटिंग चालू होती, मीटिंगमध्ये वाद झाले असते आणि ज्या प्रमाणात न्यूज चॅनलमध्ये दाखवण्यात झालं की एकमेकांच्या अंगावर जाऊन गेले, असं झालं, तर मग कोण ना कोणी तर मीटिंगच्या बाहेर पडलं असतं ना. मग सर्व मीटिंग आम्ही सोबत संपवून आम्ही मीटिंगच्या बाहेर सोबत आलो. त्या मतमतांतर होत असतात आणि असले पाहिजे. बाहेरही कार्यकर्ते एकामेकाच्या अमरासमोर आले, पोलिसांनी मध्ये. साहजिक आहे, कोणी दबाव आणून असं दाखवत असेल की आम्ही दबावाने आमचं काम करू शकतो, तर आम्ही काय हातात हे थोडी केलेलं आहे. आमचे कार्यकर्ते त्याच दमाचे आहेत. नेमका कोणता विषय होता? नाही, विकासाच्या मुद्द्यांवर मतमतांतर असतील. संतनगरी शेगावहून पंढरपूरच्या दिशेने निघालेली श्रींची पालखी मुंगीलाल बाजुरिया शाळेच्या मैदानावर रात्री विश्रांतीनंतर गुरुवारी सकाळी दुसऱ्या दिवशी शहर परिक्रमेकरिता निघाली. जिल्हाधिकारी निवास, वन विभाग कार्यालय, खंडेलवाल भवन, गौरक्षण रोड मार्गे आदर्श कॉलनी येथील शाळा क्रमांक 16 येथे पालखी दुपारी विश्रांतीसाठी पोहोचली. पालखी सिंदीकॅम्प मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पोहोचली. तेव्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते श्रींची पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीने सरोपचार रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, खोलेश्वर मंदिर, सिटी कोतवाली चौक, राजराजेश्वर मंदिर मार्गे हरिहरपेठ गाठले. येथे श्री शिवाजी टाउन विद्यालय पालखीने दुसऱ्या दिवसाचा मुक्काम केला. पालखी येण्यापूर्वीच येथे संपूर्ण तयारी करण्यात आली होती. यंदा वारकऱ्यांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शिवाजी विद्यालयाच्या मागील बाजूस भव्य वॉटरप्रूफ डोन उभारण्यात आला होता. येथे कूलर, पंखे इत्यादींची व्यवस्था केली होती. ज्या ठिकाणी श्रद्धाळू श्रींचे दर्शन घेतात त्या ठिकाणी टाउन स्कूलमध्ये दर्शन बारही उभारण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था महापालिकेचे कर अधीक्षक विजय पारतवार व त्यांच्या परिवाराने केली होती. मागील 4 दिवसांपासून तयारी करण्यात आली होती. संपूर्ण टाउन स्कूल मैदानात भगवे ध्वज फडकवताना दिसत होते. शेगाव संस्थांची सर्व वाहनेही पालखी येण्यापूर्वी येथे पोहोचली होती. संपूर्ण पालखी मार्गावर वारकऱ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. थंड पाणी, शीतपेय, नाश्ता व इतर साहित्य वारकऱ्यांना वितरित करण्यात आले. महिलांनी रस्त्यावर सुंदर रांगोळ्या काढून चौक सजवला होता. पालखी आणि वारकऱ्यांवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि फुलांचा वर्षावही झाला. उशिरापर्यंत येथे हजारो श्रद्धाळूंची गर्दी उसळली होती. पालखी पोहोचल्यावर भक्तिभावपूर्व आरती करण्यात आली. त्यानंतर वारकऱ्यांनी येथे विश्रांती घेतली. परिसरात हार, फुले, प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थ आदी दुकानांची रेलचेल झाली होती. त्यामुळे संपूर्ण हरिहरपेठ परिसराला एका प्रकारे शेगावचे स्वरूप प्राप्त झाले होते. संत श्रेष्ठ गजानन महाराज हे माझी आराध्य देवता आहे, माझं श्रद्धास्थान आहे. आणि आतापर्यंतचा जो माझा प्रगतीचा प्रवास आहे, जे काही सुखदुःख आहेत, तर प्रत्येक पावलावर मला महाराजांची अनुभूती आली. जेव्हा जेव्हा मी मनातून महाराजांना प्रार्थना केली आणि तेव्हा तेव्हा माझी सर्व संकट दूर झाली.
त्याच्यामुळे मी महाराजांची नियमित पूजा करतो, नियमित पूजेच्या माध्यमातून सेवा करतो आणि सर्वांना सुखी ठेवा अशी सर्वांसाठी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण बघत आहोत की संपूर्ण जगामध्ये आपल्या शेगाव संस्थानचं नाव खूप मोठं आहे. प्रत्येक भक्ताच्या मुखातून हेच वाक्य निघते की शेगाव संस्थानसारखं संस्थान कुठंच नाही. हा अनुपम्य सोहळा आपल्या RRC न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व अकोलावासी आणि परिसरातील जनतेला आपण दाखवत आहात. मी या माध्यमातून RRC चॅनलचे मनापासून धन्यवाद मानतो. जय श्री गजानन माऊली. आपले मनपूर्वक धन्यवाद. नेहमी दरवर्षीप्रमाणे आम्ही जेव्हा महाराज अकोल्याला येतात या दिवशी आम्ही येतोच आणि या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. जसं आता असं वाटतं की आम्ही प्रत्यक्ष शेगावला आलेलो आहो आणि हे प्रसन्न वातावरण आहे, सगळं भक्तिमय वातावरण आहे, सगळे आनंद घेत आहेत आणि महाराजांच्या चरणी आपापली प्रार्थना करत. RRC हे चॅनल आपल्याला नेहमीच नवीन नवीन अपडेट्स आणि ज्या आपल्या जळणघळण आहे त्या सगळ्या गोष्टी देतच राहतात. हेच मी महाराजाला मागणं आहे की महाराज सर्वांचं संकट दूर करू, अकोला शहरातल्या सर्वांना संकटातून मुक्त करा आणि अकोला शहर आनंदी राहू द्या. सर्वांचं कुठलंही अकोला शहरावर संकट येऊ देऊ नका. नक्कीच नक्कीच नक्कीच. यही बोलूंगी मैं कि हम लोग हर बार शेगाव जाते हैं. आज बाबा हमारे अकोला में आए हैं, उनके लिए तहे दिल से हम उनको पूरी आघाडी प्रणाम करती है. न्यू तापडिया नगरचं उड्डाण पुलाचं काम कधी मार्गी लागेल? न्यू तापडिया नगरच्या उड्डाणपुलाची मूळ मान्यता ही 50 कोटी रुपयाची होती आणि नंतर कालांतरानं त्याच्यामध्ये जवळपास 37 कोटी अधिकचे रक्कम लागत होती. तुम्हाला माहीत आहे CRF जी असते, सेंट्रल रोड फंड, याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची तरतूद नाही आहे. ते 50 कोटी आपल्याला तत्कालीन खासदार संजय धोत्रे यांनी दिले होते. उर्वरित पैशासाठी आपण राज्य सरकारकडे मागणी केली होती, परंतु आमचं सरकार 19 साली गेल्यानंतर पुढचे 3 वर्ष हे जे स्थगिती सरकार होतं यांनी 1 रुपया आम्हाला दिला नाही. आता कुठं आम्ही त्याच्यामध्ये पैशाची तरतूद केली, पैसे आणले आणि पूर्ण काम होऊन 2026च्या आधी या पुलाचं रीतसर उद्घाटन आपले खासदार ओमजी धोत्रे आणि गडकरी साहेब करतील. की हा जे आध्यात्मिक रूप आज अकोल्याला आलेला आहे, आपल्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल यामध्ये? अकोल्याची जी ओळख आहे, आपण पाहू शकता की कावड यात्रा असेल, आता वारी असेल किंवा गणपती विसर्जन असेल, तर संपूर्ण भारतामध्ये जसं आपला यूट्यूबचा चॅनल आहे तसं यूट्यूबच्या व्हिडिओजच्या माध्यमातून जी भव्य यात्रा कावड यात्रा असेल, या सगळ्याच सणासारखे आपण करतो. आणि या यात्रेमध्ये जी एक विशेष गोष्ट आहे, वारीमध्ये आपण पाहू शकतो की अनेक लोक सेवा करतात. अनेक लोक जे स्वतः आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती चांगली नाही आहे असे लोक या वेळेस जी सेवा करतात, ही सेवा खरं पाहण्यासारखी असते आणि ही युवकांनाही प्रेरणा देण्यासारखी असते. अगदी बरोबर. थँक्यू सो मच. कसा अनुभव आहे सर आज महाराजांची पालखी अगदी 5 मिनिटावर येते? खूप 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 छान अनुभव आहे. महाराजांचा जेवढा आशीर्वाद आहे तेवढा कोणाचाच नाही. अकोलाचे जे भक्त आहे ते खूप जास्त महाराजांचे भक्त आहे आणि दर गुरुवारी कमीत कमी 1000 लोक पायी शेगावला जातात आणि आज आम्हाला सेवा करण्याचा अवसर मिळालेला आहे. ते आम्ही ती सेवा करून राहिलो महाराजांची. लोक शेगावला चालले आणि महाराज आपल्याला भेटायला जर अकोल्याला आले तर सगळ्या जणांचे कर्तव्य आहे की त्यांचं स्वागत करायचं आणि खूप खूप आशीर्वाद घ्यायचा महाराजांचा. नक्कीच नक्कीच. आमच्या RRCच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या दर्शकांना काय सांगाल? तुम्ही जे हे करून राहिले डिस्प्ले, हे म्हणजे घरी बसल्या बसल्या सर्वांना दिसते. म्हणजे कोणी येऊ शकते, कोणी येऊ शकत नाही, पण तुमच्या जे सेवा आहे ती सुद्धा तुमची महाराजाप्रती एक सेवा आहे. तर तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. पोलीस स्टेशन चांदणी येथून अकोला शहरामध्ये बंदोबस्त लागलेला आहे माऊलीच्या पालखीसाठी आणि अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे. भक्तांना व माऊलींना कुठलाही त्रास होणं या हेतूने पोलीस प्रशासन, अकोला पोलीस प्रशासन तत्पर आहे. रस्त्यात लागणाऱ्या गाड्या आणि चौकामध्ये आपले कर्मचारी थांबलेले आहेत जेणेकरून पालखीला योग्य दिशा दाखवतील असे यावर्षीचं नियोजन आहे. तुम्ही एनर्जी देताय लोकांना आणखी, जी जिथे ती कुठे बूस्ट झाली असेल तुम्ही एनर्जी वाढवताय. एनर्जी तर महाराजांच्या दर्शनामुळे एनर्जी भेटते. त्या एनर्जीला हातभार लावून राहिलो आम्ही. बस बस खूप मोठी सेवा आहे ही. आज काय मागणं असेल बाबा महाराजांना? नाही, भक्ती दे तुझ्या चरणी, हेच मागायचं आहे आम्हाला. छान वाटतोय आणि ते लोटस आणि तुषार भैयाच्या याच्यामुळे मला पण
संधी मिळाली ते त्याच्यासाठी माऊलींना धन्यवाद संधी नाही म्हणू शकत, त्याला भाग्य म्हणतो आपण. देवाची अनन्य कृपा की असा योग आम्हाला आला आहे. आणि ट्युशनची वेळ, स्कूलची वेळ, पण तत्पूर्वी महाराजांना भेटायचं आहे. आज महाराजांना काही मागणं आहेस की मला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्ती मार्क्स मिळू दे असं म्हणणार आहे? नाही, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळू दे. अच्छा, प्रत्येकाचं मागणं, प्रत्येकाचं देणं हे वेगवेगळं आहे. गुड मॉर्निंग. महाराजांबद्दल काय श्रद्धा आणि आपली आज माझी टेटची एक्झाम आहे, तर आता जस्ट मी 8 वाजता जाणार आहे. अच्छा, त्यामुळे म्हटलं आधी दर्शन घेऊन घ्या. आजपर्यंतच्या उभ्या आयुष्यात दर्शन चुकलं नाही आमचं अच्छा. पूर्ण. आज माझं वय 55 वर्ष आहे. लहानपणापासून आईवडिलांच्या सोबत दर्शनाची सवय, श्रद्धा आहे, नाही चुकलेलं नाही आतापर्यंत. की रोडपासनं जे सुरू होते स्वागताचे आणि हे अनेक वर्षापासूनची प्रथा पडलेली आहे. हे कायम सर्व सहकुटुंब त्या दर्शनाचा लाभ घेतात आणि अकोल्यात एक वेगळा आनंद मिळतो. सर्व काही महाराजच आम्हाला देतात. महाराज एक अद्भुत शक्ती आहे आणि असं दैवत कुठंच नाही आहे, जगात पण नाही आहे. आणि महाराजांचे चमत्कार तर खूप. शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने छोट्या व्यावसायिकांना व्यापाराचा आधार दिल्याचं पाहायला मिळालं. पंढरपूरकडे निघालेल्या पालखीसोबत हे किरकोळ विक्रेते सुद्धा गेल्या 7 वर्षापासून व्यवसाय करत वारी करतात. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी शेगावकडे निघाली आहे. या पालखीत 700 वारकरी सहभागी झाले आहेत. ही पालखी शेगाववरून निघून अकोला, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यात मार्गक्रमण करत जवळपास 1 महिन्याचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचते. मात्र यात विशेष म्हणजे या पालखीच्या मागे मागे किरकोळ विक्रेते सुद्धा वारी करताना दिसतात. गेल्या 7 वर्षापासून हे व्यापारी या पालखीसोबत जात असल्यास सांगतात. त्यांच्यासोबत त्यांची चिमुकली मुलेही प्रवास करतात. तब्बल महिनाभराचा प्रवास हे विक्रेते पालखीसोबत करतात. व्यापारही करतात आणि वारी पण करतात. धंदा चालू असते, डायरेक्ट पंढरपूर जातो. अकोला ते पंढरपूर जातो आम्ही धंदा करत. फुग्याचा व्यवसाय असते आमचा. कमीत कमी 6-7 वर्ष झाले मी चाललो. दरवर्षी जातो अकोला. कोणी शेगावून आलो, कोणी भौतातून आलो. आता डायरेक्ट पंढरपूर जातो जाणार. धंदा पाणी कुठं होतं, धंदा पाणी कुठं नाही होते. तरी दिवसाचे 2,000 रुपये येतात. बस पालखी सोबत जेवण भेटते, नाश्ता पाणी चालू असते आणि संध्याकाळी कुठं पण झोपून जायचं. सुनील वाघाडे. लोणार नदीतून जाणारी खांबोरा योजनेची जलवाहिनी पावसामुळे वाहून गेली, परंतु अद्याप ती जोडलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आखतवाडा, अनकवाडी, शामाबाद आणि नजीकच्या भागाला काही दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. विशेष म्हणजे अजून दुरुस्ती झाली नाहीये. 1-2 दिवसात काम सुरू करू असे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले होते, परंतु त्यांना विसर पडलेला दिसतो. कचकाडी जलवाहिनी टाकून या भागाला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे दरवर्षी पाईपलाईन फुटते. दरवेळी खर्च करण्यापेक्षा एकदा चांगली पाईपलाईन टाकली तर पैशांचा अपव्यय वाचेल, याकडे लक्ष वेधले जात आहे. या भागातील नागरिक पाणी टंचाईचा नेहमी सामना करतात आणि आता तर जलवाहिनी वाहून गेली, त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे खांबोरा योजनेची जलवाहिनी वाहून गेली, तसेच घुसर येथील जलवाहिनीचा बिघाड झाल्याने तेथील काम प्रगतीपथावर आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाहेती यांनी कार्यकारी अभियंता मार्के यांच्याशी चर्चा केली. घुसरचे काम पूर्ण झाले की 1-2 दिवसात दुरुस्तीला सुरुवात करू असे ते म्हणाले. त्याला काही दिवस होऊन देखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मुहूर्त सापडलेला दिसत नाही. लाडकी बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा होत आहे. तसेच ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांनी खातरजमा करून घ्यावे असे आवाहन केले आहे. पैसे जमा होण्याची बहीण अत्यंत वाट पाहत होत्या. लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्याच्या दरम्यानच मिळाला होता. त्यामुळे अशी अपेक्षा होती की मे महिन्याचा हप्ता देखील मे महिन्याच्या अखेरीस मिळेल. मात्र मे महिना संपून गेला तरीही लाभार्थी बहिणींच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याने अनेक बहिणींनी चिंता व्यक्त केली. तसेच अनेक पात्र महिलांना संशय येऊ लागला की कुठे त्यांचा अर्ज रद्द तर केला नाही ना, कारण तपासणी प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान जानेवारीपासूनच अनेक पात्र महिलांच्या अर्जांची तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि यामार्फत लाखो शासकीय महिला कर्मचाऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहने आहेत अशा महिलांचे अर्जही रद्द करण्यात आले आहेत.
तसेच विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. आता या तपासणी प्रक्रियेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. त्यामुळे पात्र महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. बसचा दरवाजा अचानक उघडला गेल्यामुळे दुचाकी चालक 60 वर्षीय बाळू पाटील ढोरे राहणार महागाव तालुका बार्शीटाकडी हे बस खाली आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बस, कार आणि दुचाकी अशा 3 वाहनातील हा अपघात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बार्शीटाकडी नवीन बस स्टँड जवळ MH30L 1351 मंगरुळपीर डेपोच्या बसला आणि एका कारला ओव्हरटेक करताना MH3531 क्रमांकाच्या गाडीला जबर धडक दिली. दरम्यान बसचा दरवाजा अचानक उघडला, त्यामुळे दुचाकी चालक बाळू पाटील ढोरे यांचा मृत्यू झाला. बार्शीटाकडी पोलीस स्टेशन घटनास्थळावर पोहोचून तिन्ही गाड्या ताब्यात घेतले व पुढील तपास बार्शीटाकडीचे ठाणेदार धुमाडे करीत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठीच्या प्रस्तावांना मंजुरी देणे थांबवले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गुंठेवारी क्षेत्रे असून ही क्षेत्रे नियमबद्ध करण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव स्वीकारायला सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिकेने गुंठेवारी नियमांनुसार प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी अंतिम तारीख 31 मार्च 2025 ठरवली होती. घरकुल योजना आणि इतर गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रकरणातील अडथळे दूर करून ही प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने मंजूर करण्यात आली होती. ही कालमर्यादा 31 मार्च 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात केलेली नाही. सुमारे 50% शहराचा भाग गुंठेवारी क्षेत्रात येतो. गुंठेवारी भूखंडावर बांधकाम करताना किंवा विक्री करताना गुंठेवारीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. ज्यांनी 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारी प्लॉट खरेदी केले आहेत त्यांच्यासाठी गुंठेवारी नियमांचे पालन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र 1 एप्रिल 2025 पासून गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव स्वीकारणे थांबवले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की 31 मार्च 2025 पूर्वी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचे निवारण होईपर्यंत नवीन प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. दरम्यान नगररचना विभाग काही दलाल कार्यरत असून ते जास्तीचे पैसे घेऊन बॅकडेटमध्ये गुंठेवारी नियमितीकरणांचे प्रस्ताव मंजूर करून देण्याचा सल्ला नागरिकांना देत आहेत. या दलालांच्या खिशात पैसे जाण्यापेक्षा जर महापालिकेने पुन्हा गुंठेवारी प्रस्ताव स्वीकारायला सुरुवात केली तर महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. हे लक्षात घेता गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रस्तावांना महापालिकेने मंजुरी द्यावी अशी अपेक्षा गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाशिम शहरातील इन्नानी कृषी सेवा केंद्रात बीज अत्यंत जास्त दराने विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की या कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांची लूट केली जात आहे आणि कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वाशिमसह संपूर्ण जिल्ह्यात सध्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यामुळे पेरणीसाठी लागणारे बी बियाणे आणि खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. याच दरम्यान वाशिम शहरातील पाटणी चौकात असलेल्या इन्नानी कृषी सेवा केंद्रात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. शासनाने बी बियाण्यांचे दर निश्चित केले आहेत. मात्र इन्नानी कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांकडून जास्त दराने पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्रावर शोषण केल्याचा आरोप करत लूट करणाऱ्या या दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गरीब शेतकऱ्यांचे हे आरोप गंभीर असून यावर कृषी विभाग काय पावले उचलतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाडीबीटीद्वारे शासनामार्फत फ्री बियाणे मिळत आहे 100% अनुदानावर. तर 100% अनुदानावर बियाणे मिळत असून इथं माझ्या नावे 40 किलो बियाणे आले आणि दुकानदार मला सक्ती करत आहे
की 44 किलो बियाणे तुम्ही घेऊन जा. 40 किलो बियाणे आले तर वरच्या 4 किलोचे 90 रुपये किलोने आम्हाला पैसे द्या, असं इनानी कृषी सेवा केंद्रावाल्याचं असं म्हणणं आहे. माझ्याकडे वरच्या 4 किलोचे 90 रुपये किलोनं पैसे देण्याकरिता नाही तर यांनी सांगितलं पटल तर बियाणं नाही तर आम्हाला सोडून दे. त्यामुळे मी आमचे कृषी सहाय्यक देशमुख साहेब यांना कॉल केला, त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी जावळे साहेब यांना कॉल केला. हे माझी गोष्ट सुनून घेण्यास तयार नाहीत. त्याच्यामुळे इथं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना एवढी पंचायत आली की हे बियाणे सक्तीने 90 रुपये किलोने वरचं बियाणं घेण्यासाठी सक्ती करत आहे. परंतु बाजारामध्ये ग्रीन गोल्ड, महिको या जे बॅग आहेत ह्या बॅग 70 रुपये किलोनं मिळत आहे. फक्त इनानी कृषी सेवा केंद्रे जबरीने 90 रुपये किलो बियाणे नेण्यासाठी जबरी करत असून यांना इनानी कृषी सेवा केंद्रावाल्यांना कृषी विभाग पण साठलोट करत आहे. कृषी विभागाला यांच्याकडून काहीतरी दलाली मिळत आहे. त्यामुळे आमच्यावर सक्तीनं 90 रुपये किलोने बियाणे नेण्याची वेळ आणलेली आहे. त्यामुळं आमची तालुका कृषी अधिकारी जावळे साहेब आणि कृषी अधिकारी देशमुख साहेब आणि जिल्हा कृषी अधिकारी हे कोणतीही आमची गोष्ट कानावर घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा व हे नाही तर जोपर्यंत या विषयावर तोडगा निघत नाही तोपर्यंत हे बियाणे शेतकऱ्याचे देणं बंद करावे. इथं 90 रुपये किलो प्रमाणे बियाणे म्हणतात आणि मार्केटात 3500 ते 4000 रुपये किलो क्विंटल सोयाबीन भेटते. शेतकऱ्याची सगळी पिळवणूक चालली. आम्ही आहे म्हणणार नव्हतो, कोणी ऐकायला तयार नाही. काय नेमकी पिळवणूक चाललेली आहे तुमच्या? 90 रुपये किलो प्रमाणे घ्या म्हणतात, नाही तर बियाण देत नाही म्हणतात. आमचे नंबर लागलेले तर त्याला म्हणलं 100% अनुदान आमचे नंबर लागलेले. त्याला म्हणलं आम्हाला जेवढं नंबर लागले एवढेच द्या, वर देऊ नका, आमच्याकडे पैसे नाहीत. ते म्हणतात न्या नाही तर मग नेऊ नका. 90 रुपये किलो प्रमाणे वरचे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलीस मैदानावर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना SP अर्चित चांडक यांनी सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सामाजिक तत्वांना इशारा देत सांगितले की गुंडगिरी व दादागिरी करणाऱ्यांवर आता कायद्याचा चाप बसेल. त्यांनी शांतता समितीच्या बैठकीत कायद्याचे पालन करण्याचे आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणे किंवा समाजातील कोणाच्याही भावना दुखावणारे संदेश शेअर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट चेतावणी त्यांनी दिली. या बैठकीचं प्रस्तावित उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी केलं. यावेळी सर्व पोलीस अधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. अकोट शहरातील देवदारपुरा परिसरात एका घरात बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीतून बचावासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी अथक प्रयत्न केले. अकोट शहरातील सोमवारी वेस देवदारपुरा येथील रहिवासी वासुदेव पुंडलिक घाटोड यांच्या घरी गुरुवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. प्रारंभी परिसरातील नागरिकांनी स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गणगण गणात बोतेच्या जयघोषाने अकोला नगरी दुमदुमून गेली. शिवाजी टाउन शाळेत पालखीचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम.
गजानन महाराजांच्या पालखीचा छोट्या व्यावसायिकांना आधार. 7 वर्षापासून विक्रेते पालखीसोबत व्यवसाय करतात. वाहून गेलेली जलवाहिनी अद्याप जोडली नाही. परिसरातील गावे पाण्याच्या प्रतीक्षेत. लाडकी बहिणीच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याची जमा सुरू. पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही तपासण्याचे आव्हान. बार्शीटाकडी येथे अपघातात 1 जण ठार. 60 वर्षीय व्यक्ती बस खाली आल्याने मृत्यू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.